नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण उभे आहोत माझ्या कांद्याच्या प्लॉटवर आणि साधारणपणे आपल्या या प्लॉटला तुम्ही बघू शकता 65 ते 70 दिवस पूर्ण झालेले आहेत। याची लागवड आपण कुठल्या पद्धतीने केली होती किंवा लागवड करताना आपण कुठल्या कुठल्या बेसल डोसचा खतांच्या स्वरूपामध्ये वापर केला होता, याचं सगळं डिटेल व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर आपल्यासोबत शेअर केलेलं आहे। तर मित्रांनो, आज आपल्या कांद्याच्या पिकाला साधारणपणे 65 ते 70 दिवस पूर्ण झालेले आहेत। साधारणपणे आज 68वा दिवस आपल्या कांद्याच्या पिकाला आहे। तुम्ही बघू शकता की आपल्या पिकाची वाढ कशा प्रकारे झालेली आहे। गोंड्याची जे यायला सुरुवात झाली, जे गोंडे म्हणतो, कोणी फ्लॉवर हेड्स म्हणतं, कोणी टोळ म्हणतं, तर हे यायला सुरुवात झालेले बऱ्यापैकी आलेले आहेत, तर काही उमलायला सुरुवात झालेली आहे। याचं प्रोसेस मागे पुढे असतं मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आता या स्टेजला तुमच्या पिकाची कंडिशन कशी आहे। तर मित्रांनो, आज साधारणपणे 68 दिवस आपल्या कांद्याच्या पिकाला पूर्ण झालेले आहेत आणि आता अशा स्टेजला आपलं पीक आहे, ज्याच्यामध्ये आता आपल्याला एक खताचा टप्पा यामध्ये द्यायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला आता आपण महाफीड कंपनीचं 13-40-13 म्हणजे नायट्रोजन 13%, स्फुरद 40% आणि पलाश 13% हे खत आपण निवडलेलं आहे। मित्रांनो, सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला नायट्रोजनयुक्त खतं थोडेसे कमी द्यायचे आहेत, कारण की आता सध्या आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ किंवा शाखावाढ याच्याकडे लक्ष थोडंसं कमी द्यायचं आहे। कांद्याची पूर्ण वाढ म्हणजे कांद्याच्या पिकामधली पूर्ण वाढ ही बियाकडे झाली पाहिजे, किंवा बियाची जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये तो गोंडा असो किंवा ते जे फ्लॉवर हेड असो त्याच्याकडे सगळी झाडाची ताकद गेली पाहिजे, याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे। याच्यासाठी मी 13-40-13 हे खत निवडलेले आहे। तर कोणी 12-61 निवडतं, कोणी 0-52-34 निवडतं। मित्रांनो, आपापल्या अनुभवानुसार किंवा आपापल्या आवडीनुसार शेतकरी हे खत निवडत असतात। तर आता सध्या 8 दिवसापूर्वी 12-61 हे खत विद्राव्य खत सोडलं होतं आणि त्याच्यानंतर आता हे 8 दिवसाच्या नंतर 13-40-13 हे खत देतो। त्याच्यानंतर आपल्याला बोरॉन आणि कॅल्शियम हे मिक्सचर म्हणजे हे कॉम्बिनेशन आपल्याला 3 दिवसाच्या नंतर हे सोडायचं। तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, नत्राचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचे, तर फॉस्फरसचं प्रमाण याच्यामध्ये आता सध्याच्या कंडिशनला जास्त ठेवायचं। याचं कारण मित्रांनो, जी दांडी असते बियाच्या कांद्याची, जी दांडी असते ज्याच्यावर आपल्याला जो गोंडा लागलेला असतो किंवा जे फ्लॉवर हेड लागलेला असतो किंवा ती फुलकळी लागलेली असते, याचं वजन त्या दांडीला पेललं पाहिजे। याच्यासाठी फॉस्फरस ती दांडी मजबूत करण्यासाठी मदत करत असतं, तर त्याच्यासाठी आपण फॉस्फरसचं प्रमाण जास्त देतो। याच्यानंतर ज्या फ्लॉवर हेडमध्ये जे बी लागलेलं आहे त्याचं जे फलधारण आहे ते चांगलं होण्यासाठी, आणि इथून पुढे आता या कंडिशनला जर फलधारणा चांगली झाली तर भविष्यामध्ये पॉलिनेशन चांगलं होईल। ते फल चांगलं धरण्यासाठी किंवा त्याच्या बियाची पूर्ण भरणा होण्यासाठी आपण फॉस्फरसयुक्त खतं देत असतो। आणि पोटॅशियमचा राहिला प्रश्न मित्रांनो, तर पोटॅशियम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पोटॅशियममुळे बियाचं वजन चांगलं भरतं, बियामध्ये चकाकी येते, बियाचा गुणधर्म जो मूळ गुणधर्म असतो तो टिकून राहण्यासाठी आपण पोटॅश देत असतो। तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की 65 ते 70 दिवसाच्या मध्ये तुम्ही तुमच्या टोळ कांद्याच्या पिकाला कुठलं खत वापरताय। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, जय शिवराय।